ये माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर इथे आता आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे ईश्वरीकडे नसलेल्या गुड न्यूजची बातमी मामा संपूर्ण घरभर पसरवणार आणि त्यामुळे आता घरामध्ये आता खूप मोठी अडचण होणार. तर दुसऱ्या बाजूला इकडे वल्लरी आणि नम्रता ह्या दोघींमध्ये कडाक्याचा वाद पेटणार. आता नेमकं कसं कसं आणि काय काय घडतं या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पाहूया. तर आता आपण इथे पाहतोय की ईश्वरी ही मागे जेव्हा तिचा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हाचे जे रिपोर्ट्स असतात ते आज जरा व्यवस्थित बघत असते. आता ती ते रिपोर्ट बघत असताना मामा तिकडे येतो. मामा ईश्वरीला विचारतो की काय गं काय झालं. ईश्वरी म्हणते काही नाही मामा, जरा रिपोर्ट बघते. माझे रिपोर्ट आलेत ना. त्याबरोबर मामा म्हणतो काय रिपोर्ट. आणि मग आता मामाला काहीतरी गुड न्यूज असल्याचं वाटतं आणि मग मामा आता तिकडनं घरामध्ये येतो आणि मामा खूप खुश असतो की वाव घराचं आता गोकुळ होणार, घरामध्ये पुन्हा आनंदाचं वातावरण येणार. आकाश नंतर आता कितीतरी वर्षांनंतर घरामध्ये छोटं बाळ येणार. लहान बाळाची पावलं, लहान बाळाचं हसणं, रडणं, खेळणं, वा वा वा. घरातला ताणतणाव सगळं एकदम एकाएकी दूर होऊन जाणार. घरामध्ये वातावरण प्रसन्न होणार. पुन्हा ते बोबडे बोल, मला आजोबा म्हणणार ते बाळ. बापरे, मामा खूप खूप स्वप्न बघत असतो आणि आनंदाने खूपच जास्त मामा नाचतसुद्धा असतो. त्यावेळी आता वल्लरी ही तिकडे येते. वल्लरी मामाला हे एवढं खुश पाहते आणि तिला प्रश्नच पडतो. वल्लरी मामाला म्हणते काय काय झालं आहे काय एवढं तुम्हाला खुश व्हायला. नाही म्हणजे काही लॉटरी वगैरे लागली आहे की काय म्हणून एवढ्या आनंदाने उड्या मारताय काय हो. लॉटरी लागली आहे. त्यावर मामा म्हणतात की नाही गं, लॉटरी ही लागली असती ना तरीही मला एवढा आनंद झाला नसता. इतकी काहीतरी महत्त्वपूर्ण, इतकी काहीतरी मोठी आनंदाची गोष्ट घडली आहे त्यामुळे मी खूपच जास्त खुश आहे. वल्लरी म्हणते बाप रे, एवढी कोणती मोठी आनंदाची गोष्ट घडली आहे मला तरी कळू दे जरा. मामा म्हणतो अगं वल्लरी काय सांगू तुला, आपली ईश्वरी नाही नको तुला मी डायरेक्ट नाही सांगत, तुला हिंट देतो. आपल्या घरामध्ये कोणीतरी येणार ग, कोणीतरी येणार ग. वल्लरी म्हणते अहो काहीही काय बोलताय, सरळ बोला बरं काय झालं आहे. त्यावर मग मामा म्हणतो तू ना खरंच तुला काही कळतच नाही, तुला ना गंमतच करता येत नाही. अगं आपली ईश्वरी प्रेग्नंट आहे, तिला दिवस गेलेत. त्यावर हे ऐकून वल्लरीला खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो. वल्लरी म्हणते काय. वल्लरीच्या हातातला चहाचा कप एकाएकी खाली पडतो. आता मामा म्हणतो अगं मी म्हटलं होतं तुला आनंद होईल, तुला टेन्शन आल्यासारखा चेहरा झाला तुझा. काय झालं काय. उलट ईश्वरी प्रेग्नंट राहिली तर घरातलं वातावरण प्रसन्न होईल. घरामध्ये हशीखेळीचं, आनंदाचं, शांतीचं वातावरण राहील. उलट हेच हवं होतं ना तुला पण. मग उलट जर ईश्वरी प्रेग्नंट आहे तर या गोष्टीचा आपण सगळ्यांनीच आनंद साजरा करायला हवा. पण तू तर इकडे दुःखी झालीस. काय झालं आहे काय वल्लरी. अगं खुश व्हायला हवंस तू, खुश हो. वल्लरी काय गं काय झालं, बोल ना काहीतरी. त्यावेळी वल्लरी म्हणू लागते हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल, उगाच वेड्यासारखं काहीतरी बडबडू नका. काय तर म्हणे ईश्वरी प्रेग्नंट आहे. असं कसं शक्य आहे, ती कशी प्रेग्नंट राहू शकते. मामा म्हणतो का, बाईसारखीच बाई आहे ना ती पण, मग तिलाही दिवस जाऊ शकतात की. ईश्वरीला दिवस गेले तर सगळं संपलं असा विचार वल्लरीच्या मनामध्ये येतो. ईश्वरी प्रेग्नंट आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं असं वल्लरी मामाला विचारते. मामा म्हणतो कोणी सांगायला कशाला हवं, मी बघितलं ना सकाळी ईश्वरीला ना किचनमध्ये असताना मळमळल्यासारखं होत होतं, चक्कर वाटत होतं. तिला उलटीसुद्धा झाली किचनमध्ये बेसिंगमध्ये. आणि आता ती कसले तरी रिपोर्ट्स हातामध्ये घेऊन उभी होती. मी विचारलं कसले रिपोर्ट्स आहेत तर म्हणाली माझेच रिपोर्ट्स आहेत. मग आता एवढं सगळं घडल्यानंतरही आणखीन कसलं क्लिअरिफिकेशन हवं आहे आपल्याला तिच्याकडून. आता बिचारी लाजत असेल ना आपल्याबरोबर स्पष्ट बोलायला. तिच्या आईवडिलांशी ती बोलेल व्यवस्थित. त्याबरोबर आता त्या ठिकाणी अर्णव येतो. आता मामी भडकली आहे ही गोष्ट अर्णव लांबूनच बघतो आणि जवळ येऊन विचारतो एक मिनिट काय झालं आहे मामी, तुम्ही दोघंजणं का भांडताय, व्हॉट्स रॉंग. त्यावेळी मामा म्हणतो अरे तुझ्या मामीला ना काही बोलावं मला कळतच नाही. अरे ते सगळं जाऊ दे, आज खूप खुशीचा आनंदाचा दिवस आहे. आज त्या सर्व गोष्टी सोडून दे, आज आपण आनंद साजरा करायला हवा होणारे बाबा असं आता मामा म्हणतो. त्याबरोबर आता अर्णव मामाला काही विचारणार किंवा काही रिॲक्ट होणार तोपर्यंत त्या ठिकाणी ईश्वरी येते. मामा म्हणतो वा वा वा, होणारी आईसुद्धा आलेली आहे तर इथे. तर अर्णव इशूला विचारतो
काय सुरू आहे हे सगळं? मामा काय बोलतोय हे? मामा काय चाललंय काय तुझं? काय बोलतोयस तू? त्यावर मामा म्हणतो, ओ वाव, आता अशी नाटकं करतोय जसं काही ह्याला काही माहीतच नाही आहे किंवा याला काही कळतच नाही आहे. नाटक खूप छान करतोस तू अर्णव. वाटलं नव्हतं मला की तू इतकी उत्तम ॲक्टिंग करशील म्हणून. इतक्या लवकर नंबर लावाल हे माहीत असतं आम्हाला तर आम्हीसुद्धा आधीच तयारी करून ठेवली असती की तुम्ही घरात गोकुळ फुलवण्याची. पण असो, काही हरकत नाही. आम्ही आत्तासुद्धा बाळाच्या स्वागताची खूप छान तयारी करू शकतो. तसंही अजून आमच्याकडे तब्बल 9 महिने बाकी आहेत. काय? अरे हसा हसा हसा, लाजतायत दोघं पण. त्यावेळी त्या ठिकाणी आजी येते आणि आजी आता मामाला हाक मारते, अवी अवी, अरे काय चाललं आहे तुझं? किती मोठ्याने ओरडतोयस तू? तुझा आवाज पार माझ्या रूमपर्यंत आतमध्ये येतोय. पोती वाचत बसले होते ना मी. काय चाललं आहे काय तुझं? इतका गोंधळ का बरं करतोयस? त्याबरोबर मग मामा म्हणू लागतो, आई अगं मी का एवढा खुश आहे आणि मी का एवढा गोंधळ करतोय हे जेव्हा तुला समजेल ना तेव्हा तू तर माझ्यापेक्षा दुपटीने खुश होशील. तू तर माझ्यापेक्षा जास्त आनंदाने उड्या मारशील. आता मामाने हे असं म्हटल्याबरोबर मग आजी म्हणते, बापरे असं आहे का? मग जरा मला कळू तरी दे काय झालं आहे ते. त्यावर मामा म्हणतो, अगं तू पणजी आजी होणार आहेस. आपले ईश्वरी आणि चिंटू आई बाबा होणार आहेत. आता हे ऐकून आजीलासुद्धा खरोखर खूप आनंद होतो. आजी म्हणते, काय खरंच? ईश्वरी, चिंटू खरंच? वा वा वा, तुम्ही तर आता माझी शेवटची इच्छासुद्धा पूर्ण केलीत. आता एकदा का माझं पतवंडांचं तोंड मी पाहिलं की मग मी माझे डोळे सुखाने मिटायला मोकळी. इशू म्हणते, आजी हो काय बोलताय तुम्ही हे असं काहीतरी? असं नाही बरं बोलायचं. आजी म्हणते, इशू आता खूप जास्त काळजी घ्यायची हा बाळा तुझी. आता असं धसमुसळेपणा करायचा नाही. सगळी कामं स्वतः एकटीने करायची नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, गोळ्या औषधं जे काही डॉक्टर्स देतील ते सगळं वेळेवरती करायचं. आणि चिंटू तू रे सतत उगाच तिच्या मागे लागायचं नाही. सतत हे दे माझं, ते दे माझं, मी सिंदोर हे कुठे, मी सिंदोर ते कुठे, मी सिंदोर असं, मी सिंदोर तसं, असं करायचं नाही. आता तू तिच्या मागे करायचं. तिने तुझ्या मागे करण्याचे दिवस संपले, कळलं का? 9 महिने माझ्या नातसूनेचं मला अगदी पोट भरून कौतुक करायचं आहे. जेवढं सात्विकाचं कौतुक केलं ना अगदी तसंच कौतुक मला ईश्वरी तुझंसुद्धा करायचं आहे. सात्विकाने जे केलं असतं ते सगळं तुझ्यासाठी मी करेन. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज जर ती असती ना तर तिला खूप आनंद झाला असता. तुला कुठे नको ठेवू आणि कुठे नको असंच तुझ्या सासूला झालं असतं. पण काळजी करू नकोस, ती जरी नसली ना तरी तिची सगळी कमी मी पूर्ण करेन. सात्विका, मला माहीत नाही तू इथे आहेस का नाही, तू आमचं ऐकतेस की नाही, पण मला माहिती आहे तू जर आमचं ऐकत असशील ना तर तुला हे सगळं बघून खूप भारी वाटत असणार आहे. तुला नेहमी चिंटूची काळजी वाटायची, त्याचं कसं होईल, त्याचं काय होईल. पण बघ, तुझा चिंटू इतका मोठा झाला आणि आता बघता स्वतः बाप होईल. आता हे जे काही चाललेलं असतं घरामध्ये ते इशू आणि अर्णव दोघांनाही काहीच कळत नसतं, कारण घरच्यांना जसं वाटतंय तसं काहीच नाही आहे. मग इशू म्हणते, आजी प्लीज एकदा माझं ऐकून तरी घ्या. आजी म्हणते, नाही आता आम्ही तुझं नाही, आता तू आम्हा सगळ्यांचं ऐकायचं. ईश्वरी आराम करायचा हा. कोणी चहा घेतलाय की नाही, कोणी नाश्ता घेतलाय की नाही, जेवणात कोणाला काय हवं काय नको, कोण किती वाजता ऑफिसला गेलं, कोण किती वाजता ऑफिसवरून आलं. चिंटूने डबा नाही नेला, मग तू त्याला ऑफिसला जाऊन डबा देणं हे सगळं आता बंद. आता फक्त स्वतःची काळजी घ्यायची, स्वतःचा विचार करायचा, बाळाचा विचार करायचा, चांगली पुस्तकं वाचायची, आराम पोटभर करायचा आणि मस्त खाऊन पिऊन राहायचं. मी एक काम करते, तुझ्यासाठी दूध रोजच लावून घेते आणि मध मागवून घेते. मध खाल्लेलं चांगलं असतं प्रेग्नन्सीमध्ये. केशर घातलेलं दूधसुद्धा पित जा. त्यावेळी मग अर्णव म्हणतो, मी रूममध्ये जातो आहे आणि तो वरती खोलीत जातो. इशूसुद्धा मी आलेच हा असं म्हणून रूममध्ये येते. त्यावेळी मग अर्णव ईश्वरीला म्हणतो, व्हॉट्स रॉंग? हां काय चाललं हे सगळं खाली? हां अरे प्रेग्नंट कशी राहशील तू? मी इंदोर प्रेग्नंट, हाव इट कुड पॉसिबल? मी तुला टचसुद्धा नाही केलेलं आणि उगाच हा काय खाली कांगावा लावला आहे सगळ्यांनी. प्रेग्नंट कशी राहशील तू प्रेग्नंट? काय चाललं आहे हे सगळं? मिस इंदोर बोल काहीतरी, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. काय चाललं आहे हे सगळं? तूच काहीतरी गोंधळ घातला असणार आहेस, मला माहिती आहे. तूच काहीतरी चुकीचे सिग्नल लोकांना दिले असणार आहेत, ज्यामुळे इकडे घरातल्या सगळ्यांना असं वाटतं आहे की तू प्रेग्नंट आहेस, बरोबर ना? काय केलं आहेस तू ते सांग मला. मस्करी करण्याची ही काही गोष्ट आहे का मिस इंदोर? त्यावेळी इशू म्हणते, 1 मिनिट, मला एवढा कॉमन सेन्स आहे की ही गोष्ट मस्करी करण्याची नाही आहे ते. आणि मुळात मी मस्करी केलेली सुद्धा नाही आहे, कळलं ना? मलाच कळत नाही आहे की नेमकं घरातल्यांना काय झालं आणि घरातले सगळे हे असं वेड्यासारखं का बडबडत आहेत. ओ हां, आत्ता आलं माझ्या लक्षात.
अहो सकाळी झाली आहे ही सगळी गडबड. त्यावर अर्णव म्हणतो काय केलंस तू सकाळी? त्यावर इशू म्हणते मी काही नाही केलेलं. ते काय झालं, काल रात्री म्हटलं ना तुम्हाला की मला खूप प्रश्न पडलेत, विचार आहेत डोक्यात, त्यामुळे मला झोप येत नव्हती. त्यामुळे झोप सकाळी झाली नाही आणि मला पित्त झालं. पित्त झाल्यामुळे मला त्रास झाला आणि त्यामुळे मला उलट्या झाल्या. सकाळ सकाळ उलट्या झाल्या आणि मग त्या उलट्या मामांनी बघितल्या, पित्ताच्या उलट्या होत्या आणि मामांना वाटलं की आता काय सांगू तुम्हाला, जाऊ दे. मग ते झालं आणि त्याच्यानंतर ना इकडे माझे ते नाही का, मी पडले होते, माझ्यावर हल्ला झाला होता, डोक्याला लागलं होतं ते रिपोर्ट, परत अंजलीताईंचा आणि माझा अपघात झाला होता ते रिपोर्ट, मी ते सगळे रिपोर्ट एकत्र करून फाईलमध्ये ठेवत होते, ते रिपोर्ट्स बघत होते. इतक्यात मामा आले माझ्याकडे. मामांनी विचारलं काय करतेस? तर मी म्हटलं मी रिपोर्ट्स बघते. तर मामांना वाटलं की कदाचित मी, अर्णव म्हणतो प्रेग्नन्सी रिपोर्ट बघतेस बरोबर ना? त्यावर इशू म्हणते हो. त्यावर अर्णव म्हणतो मिसिंदोर मी काय करू काय तुझं? मला ना खरंच कधी कधी कळत नाही, इतकी गोंधळ कशी का घालतेस तू? तुला कळतं आहे का तुझ्या एका चुकीमुळे इथे किती मोठा सिरियस इश्यू झाला आहे? ते सगळ्यांना वाटतंय तू प्रेग्नंट आहेस आणि हा मामा पण ना खरंच काहीही करतो वेड्यासारखं. त्यावर इशू म्हणते एक मिनिट, त्यांनी काय चुकीचं केलं आणि मुळात ते काय चुकीचं बोलत आहेत? ते जे काही बोलत आहेत ते सगळं बरोबरच तर आहे. आणि जर वाटत असेल त्यांना की घराचं गोकुळ व्हायला हवं तर त्यात काहीही चुकीचं नाही आहे. जे काही बोलले ते सगळं बरोबरच तर आहे. घराचं गोकुळ करू शकतो तसं आपण. म्हणजे आता जवळपास वर्ष झालं आपल्या लग्नाला. आपण दोघंजणं आता नवरा बायकोसुद्धा झालो आहे. म्हणजे नवरा बायकोंसारखे बेसिकली राहायला लागलो आहे. आपल्यातले असलेले सगळे गैरसमज सगळं आता संपूनही गेलेलं आहे. मग आता आपण तसा विचार करायला काही हरकत नाही आहे असं मला तरी वाटतं. आता तुमची चॉईस, तुम्हाला जर बाबा बनण्याची इच्छा असेल तर तसं सांगा मला, मग मी तयार आहे. त्यावर अर्णव म्हणतो व्हॉट? त्यावर इशू म्हणते हो खरंच. आता खरं तर अर्णवला पण छान वाटतं इशूच्या तोंडून हे सगळं ऐकून, पण आता अर्णव ते दाखवत नाही. अर्णव आता सिरियसली बोलतो, इशू काय चाललं आहे तुझं? मिसिंदोर प्लीज एक काम कर, तू उठ आणि खाली जा आणि पहिली गोष्ट, हा जो काही गोंधळ घातला आहेस ना प्रेग्नन्सी तो निस्तरून घे, कळलं? तोपर्यंत मी इथे काम करत बसतो आहे. माझी एक फॉरेन क्लायंट बरोबर महत्त्वाची मीटिंग आहे. मिसिंदोर जर मी पुन्हा खाली आल्यावर मला गोकुळ, बाळ, काळजी, संसार, प्रेग्नन्सी हे शब्द ऐकू आले ना तर खरंच लक्षात ठेव मी तुझं काय करेन ना, मीच सगळ्यांना खरं सांगेन नाही तर. त्यावर मग दुसऱ्या बाजूला इकडे वल्लरी मामी, हिला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. वल्लरी मामी विचार करते की बापरे, जर खरंच ही ईश्वरी प्रेग्नंट असेल तर म्हणजे माझ्या आकाशच्या हातातून सगळी प्रॉपर्टी जवळपास निष्ठतच आली की माझ्या आकाशला म्हणजे काहीच मिळणार नाही. नाही 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 नाही, काहीही झालं तरी असं होता कामा नये. काहीही झालं तरी ह्या सर्व प्रॉपर्टीचा वारस, ह्या सर्व संपत्तीचा मालक हा माझा आकाशच असायला हवा, आकाशचं मूल असायला हवं. नाही 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 नाही, एवढ्या वर्षांपासून केलेली मेहनत मी इतक्या सहजासहजी पाण्यात नाही जाऊन देऊ शकत. मग त्यासाठी मला अगदी काहीही करावं लागलं तरीही चालेल, काहीही. आत्तापर्यंत मी त्या सात्विकाच्या खुनाला जबाबदार आहे, त्या रमाकांत राजशिर्केच्या मृत्यूला जबाबदार आहे, त्या उदयकांचा तर मी स्वतःच खून केला. मग आणखीन एक जीव मी घेतला तर काय फरक पडतो? तसंही ईश्वरीच्या पोटातलं बाळ अजून जन्माला आलं आहे कुठे? मग त्याला मारणं मला एवढं कुठे अवघड जाणार आहे? पण त्याऐवजी जर मी नम्रताचंच कान भरलेत तर, नम्रतालाच मी भरीस पडलं तर, जर नम्रतालाच मूल झालं तर मग काही प्रश्नच उरणार नाही ना. मग सगळं आपोआप आकाशच्या बाळाला म्हणजेच पर्यायाने आकाशला मिळेलच. मग पुढे काय करायचं ते बघता येईल असा विचार करत नम्रताकडे वल्लरी येते आणि तिचे कान भरू लागते. बघितलंस का, त्या ईश्वरीने तुझ्या आधी नंबरही लावला. तू मोठी बहीण आहेस तरी मूल पहिलं तिला होणार. बघ ती किती पोहोचलेली आहे, ते प्रॉपर्टीसाठी करते हा ती हे सगळं. त्यावेळी मग नमू म्हणते आई, पण हे सगळं तुम्ही मला सांगून काय उपयोग? आमचं देवदर्शन अजूनपर्यंत तुम्हीच थांबवून ठेवलं आहे ना. जर आमचं देवदर्शन झालेलं असतं तर आम्हीसुद्धा नवरा बायकोसारखे राहिलो असतो आणि नंतर आमचंसुद्धा सगळं व्यवस्थित झालं असतं. पण तुम्ही अजूनपर्यंत आमचं देवदर्शनच होऊ दिलेलं नाही आहे. मग सांगा ना, आमचा काय दोष आहे? आम्हीसुद्धा गोड चांगली बातमी दिली असती. मला आणि आकाशला तर लहान मुलंसुद्धा आवडतात, आम्हाला हौससुद्धा आहे या सर्व गोष्टींची. पण तुम्हीच आमच्या संसारामध्ये अडचण म्हणून उभ्या राहिला आहे.
हे झालं ते झालं असं झालं तसं झालं, प्रत्येक वेळी कारणं काढून प्रत्येक वेगळे वेगळे बहाणे सांगून तुम्ही अजूनपर्यंत आमचं देवदर्शन रखडवून ठेवलं आहे. मग त्यामुळे आम्ही काहीच नाही करू शकत आहे. कशाला सांगताय मला तुम्ही हे सगळं आता? त्यावर वल्लरी म्हणते, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. याला काय अर्थ आहे गं? मी तुझ्यासाठी तुझ्या भल्यासाठी एवढं बोलते आणि तू मात्र माझ्याशीच भांडतेस. याला अर्थ नाही आहे नम्रता. हे तुझं वागणं खरंच खूप खूप चुकीचं आहे. त्यावर मग नम्रता म्हणते, आई माझं वागणं चुकीचं नाही आहे, तुमचं वागणं विचित्र आहे. कळलं ना? एका बाजूला मला तुम्ही आकाशबरोबर राहूच देत नाही आहात बायकोसारखं आणि दुसऱ्या बाजूला माझ्याकडून नातवंडांची अपेक्षा करताय. जर एवढंच वाटत असेल ना तर पहिलं मला आणि आकाशला एकत्र यायला देवदर्शन पूर्ण करून द्या आमचं. उगाचच्या उगाच माझे कान भरू नका माझ्या बहिणीविरोधात. आधीच एकतर इशूबद्दल तुम्ही मला काही सांगितलं आणि त्यामुळे मी इशूबरोबर खूप चुकीचं वागली. माझ्या धाकट्या बहिणीने माझ्या कानाखाली मारली, यालासुद्धा तुम्हीच जबाबदार आहात. पण आता बास, जेवढं झालं तेवढं पुरे झालं. आता मला ह्या सर्वात पडायचंच नाही आहे. तुमचं काही ऐकणार नाही आहे मी. वल्लरी आता आणखीन जास्त तापते आणि वल्लरीसुद्धा नम्रताबरोबर भांडू लागते. मुळात तुला ना तुझ्या बहिणीबद्दल रागच आहे. तुला मुळात तुझी बहीण कळलीच नाही आहे. कळलं ना? आता दोघींची चांगली तडाक्याची भांडणं होतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता ईश्वरी हा प्रेग्नन्सीचा गोंधळ कसा निस्तरणार, तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.